नमस्कार, मी वैशाली। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी होळी कधी आहे, होळीची पूजा कशी करायची, तसेच पूजा करताना कोणते साहित्य लागणार आहे, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, त्यामागे काय कथा आहे, होळीच्या आगीत कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे, ते ही संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे। फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाला सुरुवात होते। महाराष्ट्रात या सणाला शिमगा असेही म्हणतात। वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला प्रमुख हिंदू सण आहे। या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते आणि या दिवशी होळीचे दहन केले जाते। तर आता आपण सर्वात पहिले बघणार आहेत की होळी कोणत्या दिवशी आहे। तर यावर्षी होळी सोमवार दिनांक 2 मार्च रोजी आहे। तर पौर्णिमा कधी प्रारंभ होते, तर सोमवारी म्हणजे 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। आता 3 मार्चला प्रदोष काळ सुरू होण्याआधीच पौर्णिमा समाप्त होत आहे, म्हणून यावर्षी होलिका दहन 2 मार्च 2026 रोजी असणार आहे। तर आता पुढे चंद्रग्रहण कधी आहे, तर चंद्रग्रहण हे 3 मार्च रोजी म्हणजे मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 3:20 पासून ते सायंकाळी 6:47 चंद्रग्रहण आहे आणि म्हणून होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही आहे। हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, म्हणून या दिवशी सर्व वेदाधी नियम पाळायचे आहे। भारतात हे ग्रहण ग्रस्तोदय स्वरूपात दिसणार आहे। सुतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो। सुतक काळात शुभ कार्य, पूजा अर्चा टाळली जाते, तसेच देवतांच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही आहे। तर आता धुलीवंदन, दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं। तर धुलीवंदन यावर्षी 3 मार्च रोजी आहे, मंगळवारी। तर रंगांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात पहिल्या रात्री होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी धुलीवंदन रंगांनी साजरे केले जाते। धुलीवंदनच्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावून आनंद साजरा करतात। तर आता आपण घरच्या घरी होलिका पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिले जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे होलीची, तर तिथे त्या ठिकाणी ती जागा पुसून घ्यायची आहे एका स्वच्छ पाण्याने। नंतर पुसून झाल्यावर सर्वात पहिले एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये माती घ्यायची आहे। माती घेतल्यावर माती किंवा वाळू तुम्ही घेऊ शकतात। आता माती किंवा वाळू घेतल्यावर त्यामध्ये सर्वात पहिले हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे पहिले मातीला, तसंच अक्षता वाहून घ्यायचं आहे। अक्षता वाहून घेऊन वाहिल्यावर फूल व्हायचं आहे। आता या मातीच्या मध्यभागी एक ऊस उभा करायचा किंवा एरंडेलचं म्हणजे फांदी उभं करायची असते आणि या ऊसाभोवती गौऱ्या किंवा सुखी लाकडे उभी करायची असतात। आता इथे मी गौऱ्या घेतल्या आहे, तर त्या गौऱ्या इथे उभ्या करणार आहे। तर इथे मी ऊसाच्या दांडा नाही होता माझ्याकडे, तर मी इथे एक काठी लावली आहे आणि याच्या भोवती मी ह्या गौऱ्या अशा ठेवणार आहे। त्याआधी गौऱ्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे ही होळी उभारायची आहे। अशा प्रकारे ही सभोवताली ह्या गौऱ्या ठेवून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे होळी तयार झालेली आहे आपली इथे घरच्या घरी। बाहेर असेल तर बाहेर तुम्ही लाकडं ठेवू शकतात। पहिले ती जागा पाण्याने पाणी मारायचं त्या जागेवर आणि मग त्याच्यावर तुम्ही लाकडं ठेवायची आहे। आता नंतर या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे। रांगोळी काढून झाल्यावर सर्वात आधी कोणती पण पूजा आपण दिवा प्रज्वलित करून करतो, तर म्हणून एका पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळावर हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे। नंतर त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता दिवा प्रज्वलित करून झाल्यावर दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहायचं आहे। अशा प्रकारे हळद कुंकू अक्षता फूल वाहून झाल्यावर सर्वात पहिले आपण इथे गणपती पूजन करून घेणार आहोत। गणपती पूजन करण्यासाठी इथे 2 विड्याची जोड पानं घ्यायची आहे।
सर्वात आधी इथे मी 2 जोड पानं घेते आणि त्या जोड पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ घेतल्यावर त्या तांदूळावर सुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहे. नंतर आता इथे मी गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून इथे सुपारी घेणार आहे. तर नेहमीप्रमाणे आपण सर्वात पहिले या सुपारीचे अभिषेक करून घ्यायचा पाण्याने, पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून ती सुपारी या तांदूळावर ठेवायची आहे. नंतर सुपारीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायचा आहे, तसंच खोबरा आणि गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे. नंतर आता या होळीला अशा प्रकारे 3 वेळा 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधायचे आहे. म्हणजे होळिकेला चारही बाजूने असे बांधायचे आहे. 3 किंवा 7 फेर बांधायचे. नंतर आता इथे मी कापसाची माळसुद्धा अर्पण करत आहे. नंतर तसंच इथे होलिकेला हार घालायचा आहे. हार घातल्यावर आता अशा प्रकारे हार घातला आहे. आता इथे सर्वात पहिले आपण जमिनीची पूजा करून घेणार आहोत. तर जमिनीची पूजा करायची. इथे होलिका आपण जमिनीवर पेटवणार आहेत म्हणून जमिनीला दाह होणार नाही म्हणून जमिनीची पूजा करून घ्यायची. जमिनीवर हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर आता नैवेद्य ठेवायचा आहे. तर इथे मी एका विड्याच्या पानावरच हळकुंड ठेवलेलं आहे. खारीक, हळकुंड, सुपारी हे सगळं असं इथे ठेवलेलं आहे. त्यालासुद्धा मी हळद, कुंकू, अक्षता वाहून घेणार आहे आणि फूल वाहायचं आहे. नंतर तुम्ही जो काही नैवेद्य बनविला असेल, कारण ह्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो, तर तो नैवेद्य इथे आपल्याला ठेवायचा आहे. तसंच आता सर्वात पहिले इथे होलिकेला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहायचं आहे. आता पौर्णिमेच्या सायंकाळी ही होळी प्रज्वलित केली जाते. यात गौऱ्या, लाकडे व उसाचा वापर केला जातो. आता पूजा झाल्यावर नंतर धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही आपली इथे होलिकेची साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने अशी पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर ती पेटवायची आहे. आता इथे पूजा झाल्यावर होलिका पेटवायची असते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. होलिकेला प्रदक्षिणा घालायच्या असतात. आता पूजेनंतर जेव्हा आपण बाहेर करतो, होलिका पेटवतो, तेव्हा एका तांब्याने पाणी चारी बाजूने टाकायचं आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहे. तर अशा प्रकारे ही पूजा करायची आहे आपल्याला होलिकेची. ते इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पूजा सांगितलेली आहे. पूजेनंतर एक कलश, पाणी, अक्षता, गंधपुष्प, गूळ, साबुदाणा, मूग, बत्तासे, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती द्यायची आहे. आता होलिका दहनाचा मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम होलिकाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तसंच जी आपण पूजा केली तेव्हा पूजा करताना जो मंत्र मी तुम्हाला दिला आहे तो म्हणायचा आहे. आणि नृसिंह भगवानचा पण मंत्र मी इथे तुम्हाला दिलेला आहे, तर त्यांचा पण मंत्र तुम्ही इथे म्हणायचा आहे. तर आता जी होळिका दहन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर गहू, चणे तसेच ज्या गव्हाच्या लोंब्या असतात त्याचीही आहुती देण्यात येते. होळीतून निर्माण झालेली राख ही दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो. त्यामुळे होळी जेव्हा पेटवणार तेव्हा होलिका दहन करणार तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी राख नक्की घरी आणा. तर ही अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगितली. तर यामध्ये मागे पण आता एक प्रथा आहे. मी ती होलिका दहनाची एक प्रथा सांगणार आहे की पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकशिपू हा स्वतःलाच एक देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप भक्त होता, मोठा भक्त होता. तो अन्य कोणाचेही पूजन करत नसे. त्यामुळे हिरण्यकशिपू हा अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त झाला होता. म्हणून होलिका प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत बसली. तेव्हा मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तर
तो दिवस हा फाल्गुन पौर्णिमेचा होता, म्हणून या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. तर अशा प्रकारे ही कथा होती. तर ही पूजा आणि कथा तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली ती नक्की सांगा आणि इतरांनाही शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.